हॅलो मैत्रिणींनो, आज मी गुळाचा चहाचा व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर 1 कप दुधामध्ये मी 1 चमचा चहा पावडर, 2 लवंग टाकून घेतलेले आहेत। तर लवंग मी ऍसिडिटी होऊ नये, सर्दी असेल तर डोकं दुखायचं कमी व्हावं, सर्दी कमी व्हावी, घशाला आराम मिळावा म्हणून मी यामध्ये 2 लवंग ऍड केले आहेत। हे छान मध्ये 1 कप दुधामध्ये मी अर्धा चमचा चहा पावडर टाकून मी चहा छान उकळून घेत आहे। हा चहा छान उकळल्यानंतर लवंग व्यवस्थित त्यामध्ये मुरल्यानंतर मी आता त्यामध्ये गूळ ऍड करत आहे। साखरेमुळे मैत्रिणींना आपलं वजन वाढतं, शरीराला साखर ही हानिकारक आहे, म्हणून आपण गुळाचा चहा घ्यावा। गुळाचा चहा हा शरीरासाठी आपल्या आरामदायी असतो, म्हणून मी आता यामध्ये गूळ टाकणार आहे। छान लवंग आतमध्ये मुरल्यानंतर ह्याची चव सुद्धा खूप छान लागते व सर्दी आणि डोकं दुखण्याला आपल्याला मदत भेटते। सर्दी झाल्यानंतर आपण मेडिकल मधून गोळी आणण्याची काहीच गरज नाही। हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे। मला जरा सर्दी वगैरे कणकणी आल्यानंतर मी लवंग टाकून चहा घेते, मग मला आराम भेटतो। म्हणून मी आता गोळी कोणतीच घेत नाही, सर्दीसाठी नाही, खोकल्यासाठी नाही, फक्त लवंग टाकून दुधामध्ये गुळाचा चहा घेते, बस इतकंच। आरोग्यदायी फायदे खूप आहेत गुळाचे आपल्याला। हा चहा छान शिजलेला आहे, तर आता मी यामध्ये गूळ ऍड करत आहे व गॅस मंद आचेवरती ठेवून या गुळाला मी छानपैकी आतमध्ये उकळून घेत आहे। सहसा आपण पाण्यामध्ये चहा केल्यानंतर आपला चहा फुटतो, म्हणून मी काय करते, 1 कप दुधामध्येच चहा पावडर शिजवून घेऊन लहान गॅस करून मी त्यावरती मग चहामध्ये मी 1 चमचा गूळ ऍड केलेला आहे। बघा, हा गुळाचा चहा। या मैत्रिणींनो, चहा घेण्यासाठी माझ्या 100 दिवसाची पूजा चालू आहे ना, म्हणून मी दुपारी जेवण केल्यानंतर संध्याकाळी फलाहार वगैरे काही घेत नाही, मी 1 कप गुळाचा चहा घेते, बस।